सिंह आणि उंदीर यांची गोष्ट. एकदा एका दाट जंगलात एक सिंह राहत होता. तो जंगलाचा राजा होता. एक दिवस सिंह एका झाडाखाली गाढ झोपला होता. तेवढ्यात एक छोटासा उंदीर खेळता खेळता तिथे आला. उंदीर आनंदाने इकडून तिकडे धावत होता आणि चुकून तो सिंहाच्या अंगावरून धावून गेला. एकदा नाही तर दोनदा तो सिंहाच्या अंगावरून गेला. सिंह अचानक जागा झाला आणि रागाने जोरात डरकाळी फोडली. त्याने उंदराला आपल्या मोठ्या पंजात पकडलं. उंदीर खूप घाबरला होता. तो थरथरत म्हणाला, "माफ करा सिंहराजा, मला माफ करा. मी चुकून गेलो. मी तुमचं उपकार नक्की फेडीन. कधीतरी मी तुमच्या मदतीला येईन." सिंह हसला आणि म्हणाला, "तू एवढासा माझी मदत करशील?" पण त्याला उंदरावर दया आली आणि त्याने त्याला सोडलं. काही दिवसांनी एक शिकारी जंगलात आला आणि त्याने एक मोठं जाळं लावलं. त्याच जाळ्यात सिंह अडकला. सिंह खूप घाबरला आणि वेदनांनी ओरडू लागला, "कोणी आहे का? मला वाचवा, मला बाहेर काढा." तेवढ्यात तोच लहानसा उंदीर तिथून जात असताना सिंहाचा आवाज ऐकू आला. तो लगेच धावत आला. उंदीर म्हणाला, "थांबा सिंहराजा, मी तुम्हाला वाचवतो." त्याने आपल्या तीव्र दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली. काही वेळातच जाळं फाटलं आणि सिंह सुटला. सिंह खूपच आश्चर्यचकित झाला. त्याने उंदराकडे प्रेमाने पाहिलं आणि नम्रपणे म्हणाला, "मित्रा, मी तुला कमी समजलो. आज तू माझं प्राण वाचवलेस." त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर पक्के मित्र झाले. दोघंही एकमेकांच्या सोबतीने जंगलात आनंदाने राहू लागले. गोष्टीचे तात्पर्य: कधीही कुणाला कमी लेखू नका.